उद्धव ठाकरे यांना अजूनही महापौर पदाची आशा आहे। देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर होईल असं उद्धव ठाकरे आज म्हणाले। आज मातोश्री निवासस्थानावरून ते त्यांच्या नव्या नगरसेवकांना संबोधित करत होते। मुंबईत आपला महापौर व्हावा हे स्वप्न आहेच। मुंबईच्या महापौर पदाबाबत त्यांनी मोठं विधान केलंय। वरच्या देवानं ठरवलंय महायुतीचा महापौर होणार असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर त्यांची ही प्रतिक्रिया आली। मुंबईत आपला महापौर व्हावा यास ही देवाची इच्छा असेल तर होईल असंही ते म्हणालेत। मात्र आता देवाची इच्छा म्हणत असताना त्याचा अर्थ हा परमेश्वर या अर्थानं घ्यायचा की देवेंद्र फडणवीसांकडे काही सूचक इशारा आहे हे मात्र कळायला मार्ग नाही। आपली वाढलेली मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आतमध्ये जरा नगरसेवकांची बोलत होतो त्याला सुद्धा हेच सांगितलं की आता आपल्याकडे जबाबदारी वाढलेली आहे। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच। देवाच्या मनात असेल तर तेही होईल। देवाच्या मनात असेल तर उद्धव ठाकरे म्हटले की आमचा महापौर होईल मुंबईमध्ये। देवाच्या म्हणजे माझ्या की मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे। तुम्ही आमचा सोड मगाशी तुम्ही नगरसेवकांशी बाहेर बोलताना बोलताय की देवाची इच्छा असेल तर महापौर होईल। देवाचा म्हणजे देवाची मेवाची नाही। दरम्यान आपण कुठलं पाप करतोय हे गद्दारांना कळलं पाहिजे। पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। शिवसेना एक असती तर भाजपला जिंकणं कठीण होतं असंही ठाकरे म्हणाले। शिवसेना एक असती तर भाजपनं आकाश पाताळ एक केलं असतं। फोडणाऱ्यांना आता फुटण्याची भीती वाटते असंही त्यांनी म्हटलंय। आमच्या नगरसेवकांना गळाला लावलं ते आता गळाला गेले। आमच्या पराजयाला तेज आहे, त्यांचा विजय डागाळलेला आहे असं सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना म्हटलं। त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमच्या पराजयाला सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे। बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी बघतोय। त्याच्यामुळे त्या लोकांनी गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे की आपण कोणतं पाप करतो। ती जर का शिवसेना एक असती तर भाजपने किती म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं आणि भाजप वाढलेलंच नाहीये। त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतलेत। देवाचा म्हणजे देवाची मेवाची नाही। नाही असं नाही। शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे। आम्ही हरलेलो नाहीच आहोत, कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले। थोडाफार फरक आहे याचा अर्थ लगेच काही आणि आता त्यांना टेन्शन आहे, कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं। मला नाही आहे टेन्शन।